श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, कधी कधी वाटतं की माणूस जिवंत असूनही हरवतोय, कुठंतरी ओळखीच्या गर्दीत अनोळखी होऊन जातोय. जे घर आपल्या प्रेमानं उभं केलं तिथं आपल्यालाच परखं वाटायला लागतं, आणि जे नातं जन्मापासून होतं ते व्यवहाराच्या काटकसरीत खुंटून जातं. श्रोतेहो, गावातले परस्तार आता कुंपणं लावू लागलेत आणि भावकीतली माणसं हिशोब जपायला लागलेत. नातं फुलण्याऐवजी ते तोडण्याचे मार्ग शोधले जात आहेत. शब्द सुसंवादाचे उरले नाहीत, तर टोचणारे बाण झालेत. कधी कुणी मदत म्हणून हसून पुढं केलेला हात पुढे जाऊन कर्ज म्हणून हा नावाला काळीमा भासतोय, आणि कधी काळी आत्म्याला उरी कवटाळणारा शेतकरी शेवटी जगाला माफ करून निघून जातोय, फक्त शांततेच्या शोधात. श्रोतेहो, ती माती जी त्यानं रक्त, घाम आणि अश्रूने भिजवली होती, ते शेवटी त्याच्या देहाची शय्या होते, आणि कोरडं रान फक्त आठवण ठेवतं. श्रोतेहो, घरातली लेक थोडीशी मोठी झाली तर तिच्या पावलांमागं शंका धावत येतात. आईबाप हसतात, पण काळजात आग असते. म्हणूनच तिच्या पंखांना आवाज देण्याऐवजी आपण तिला पिंजऱ्यात सुरक्षित ठेवतोय, प्रेमाच्या नावाखाली. श्रोतेहो, संसाराच्या नावानं नातं बांधतो, पण नवरा बायको हे प्रेमाचे दोन हात नसून कधी कधी एकमेकावरती कुरघोडी होतात. जेव्हा संवाद हरवतो तेव्हा सगळं संपायला वेळ लागत नाही. श्रोतेहो, बाहेरचं जग न्याय करत नाही. कुजक्या नजरा मन पोखरून जातात. स्वतःच्या चुकांना झाकण्यासाठी दुसऱ्याच्या चारित्र्यावर सावल्या टाकल्या जातात, आणि मग प्रश्न पडतो की मी चुकलो का, की फक्त मी वेगळा होतो म्हणून मला चुकवून टाकलं. पण तरीही या साऱ्या वेदनावर एक गोम आहे, ते म्हणजे आपली माणुसकी, आपलं प्रेम आणि आपली मायभूमी. कारण शेवटी माणूस त्याच्या पदरामुळं नाही तर त्याच्या मनामुळं मोठा होतो, आणि त्याच्या मागे उरतात फक्त आठवणी, अश्रू पुसणाऱ्या, हात पसरवणाऱ्या आणि हृदयात उमटणाऱ्या शांत पण खोल नात्यांच्या. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कुजक्या नजरा असलेल्या लोकांकडून मान नाही मिळणार, पण त्यांच्या अस्वस्थतेत आपलं यश दिसतं. बायकोची किंमत सोन्याच्या हारात नाही, तिच्या कष्टात आणि नाजूक हातात लपलेली असते. लेक मोठी झाली म्हणून बंधनात नको, विश्वासाच्या गाठीनं तिला जपा. मायभूमी ही देवापेक्षा कमी नाही, ती विकायची नसते, तिला सजवायचं असतं. शेतकऱ्याच्या मातीचा सुगंध शहराच्या इमारतीत सापडत नाही, म्हणून त्याला समजून घ्या. आत्महत्येच्या जागी आधार द्या, तो आधारच उद्याचं जीवन वाचवू शकतो. कर्जात माणूस नाहीसा होतो, पण माणुसकी जिवंत ठेवली तर वेळेवर फेडण्यासाठी सुद्धा माणसं उभी राहतात. लायकी दाखवणं म्हणजे उगाच मिरवणं नव्हे, लायकी तीच जी दुसऱ्यांना प्रेरणा देते. गावकीत नाव टिकवायचं असेल तर गप्प बसणंही कधी कधी मोठं बोलणं ठरतं. भावकीत नातं वाढवायचं असेल तर मदतीचं पाऊल पुढं ठेवा, हिशोबाचं नाही. नातं हे असं नसलं तरी चालेल, पण भावना खरी असली पाहिजे. फसवणूक कुठल्याही नात्याचं शेवपेटी बनवते. कुजक्या नजरा बदलणं आपल्या हातात नाही, पण आपला चेहरा असा असावा की नजरा झुकायला भाग पडाव्यात.
नवरा बायको ही दोन टोकं नाहीत, ते एकाच दोरीच्या गाठी असतात. जपल्या तर बळ मिळतं, नाही तर ताणून सगळं तुटतं. बायको हसते तेव्हा घर फुलतं, पण तिच्या अश्रूंना कारण ठरलं तर तो घराचा सर्वात मोठा अपमान असतो. लेक जन्माला आली की घरात गोडवा निर्माण होतो. तिला मर्यादामध्ये न बांधता स्वप्न उडायला शिकवा. मायभूमीसाठी झिजणं ही गर्वाची गोष्ट आहे. त्यासाठी झुकावं लागलं तरी ती मानाची वाखणी असते. शेतकऱ्याचं सुख त्याच्या बांधावर नसतं, ते असतं बीज पेरताना त्याच्या नजरेतल्या आशेच्या झळकणीत. आत्महत्या करणाऱ्याला त्रास एकट्याला होत नाही, ती तर पूर्ण कुटुंबाची अंतहीन शिक्षा असते. थांबा, बोलून पहा, आयुष्य पुन्हा जगता येतं. कर्ज घेतलं तेव्हा जगासमोर झुकावं लागतं, पण जेव्हा कर्ज फेडतो तेव्हा त्याच जगानं टाळ्या वाजवलेल्या असतात. लायकीचे डोंगर उभे करताना माणुसकीची पायरी चुकली तर शिखरावर उभं राहूनही कोणी नाव घेत नाही. गावात आदर कमवायचा असेल तर काम बोला. नुसती बडबड करून गावाचं प्रेम मिळत नसतं. भावकी टिकवण्यासाठी घरादारापेक्षा मन जपायला हवं. पैशानं नव्हे तर प्रेमानं नातं जपलं जातं. नात्यांना जगवायचं असेल तर तू चुकलास असं म्हणणं सोडा आणि आपण कुठं चुकलो हे शोधायला शिका. कुचक्या नजरा या थांबवता येत नसतात, पण आपलं वागणं इतकं स्वच्छ असावं की त्या नजरांना स्वतःची शरम वाटावी. नवरा म्हणजे छत्र नाही की मालकही नाही, तो बायकोचा मित्र, सहचर आणि संकटात एकमेकांचा खांदा असायला हवा. बायकोला सोबती समजा, नोकरानी नाही. ती तुमच्या सोबत संसार फुलवते. तुमच्या प्रत्येक यशात तिचा हसरा वाटा असतो. लेक म्हणजे फक्त जबाबदारी नाही, ती घरातला गंध, प्रेमाचा शिडकाव आणि नव्या भविष्याची उमेद असते. तिला पंख द्या, पायात साखळ्या नखा घाला. मायभूमी ही फक्त माती नाही, ती संस्कृती आहे, ओळख आहे आणि आपल्या मुलांची आठवण करून देणारी शिरसा वंदनीय भूमी आहे. शेतकरी एकटा पडला तरी मातीशी प्रामाणिक राहतो. पावसानं दगा दिला तरी त्याच्या कपाळावर घामाचा सडा असतो. आत्महत्या संकटावर उपाय नाही, ती तर कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी. ती शोकांतिक आहे. आधार नसेल तरी आज तर ठेवा. कर्ज घेणं हा गुन्हा नाही, पण कर्जाचं ओझं फेडायची नीती, जबाबदारी आणि त्यामागचं प्रामाणिकपण हाच माणसाचा मोठेपणा असतो. लायकी म्हणजे पद नाही, पैसाही नाही. लायकी म्हणजे माणूसपण, कष्ट, विचार आणि कृतीचा दर्शा. तो गवसतो आयुष्यभराच्या वागणूक येतो. गावकी म्हणजे राजकारण नाही. गावात एकमेकांची साथ, सुखदुःखातलं मिळणं आणि वाड्यात एकवटणं म्हणजे खरी गावकी असते. भावकी मोठी असो किंवा छोटी, खरी आपुलकी आणि एकमेकांच्या दुःखात उभं राहणं हेच माणुसकीचा मापदंड असतो. बाकी हिशोब भावनेला मारतो. नातं म्हणजे फक्त बोलणं नाही,
त्यामागं भावना, वेळ आणि समजूत असते. नातं टिकवायचं असेल तर स्वार्थाला दूर ठेवा आणि माणुसकी जपा.